पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण की आता पीक विम्याचा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर चला तारीखवार जाहीर झालेली आहे, संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ खूप छोटा आहे पण माहिती खूप मोठी आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर चला पीक विमा योजना 2025, तर चला या ठिकाणी संपूर्ण माहिती बघू। पीक विमा योजना वाटप सुरू झालेली आहे। तर चला सविस्तर बघूया। महाराष्ट्राने एक घोषणा केलेली आहे। आता या घोषणामध्ये काय झालेलं आहे संपूर्ण माहिती बघायला मिळेल। महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे की आता 64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2555 कोटी रुपये वितरित केले जाणार आहे। या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। आता पीक विमा योजनेला वाटपेला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने घोषणा पण या ठिकाणी केलेली आहे। ती घोषणा आहे 64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2555 कोटी रुपयाचा विमा जमा केला जाणार आहे। आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। आता तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक, अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे। ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे। आता शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे, कारण की आता पीक विम्यासाठी तुम्हाला 2555 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल, हे पैसे जमा होण्यास किती तास लागू शकतात, किती घंटे लागू शकतात, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल। त्यामुळे चिंता करू नका, चिंताची कोणतीही अडचण या ठिकाणी नाही। तर चला सविस्तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी एक अडचण आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। राज्य सरकारला यासाठी एक अडचण आलेली आहे। एक अडचण कोणती आहे ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। सरकारने विमा कंपन्यांना दिला जाणार प्रीमियम 1015 कोटी रुपये काही प्रमाणात उर्वरित होतात, त्यामुळे भरपाईला वितरण विलंब होऊ शकतो। आता जो तुम्हाला पीक विमा देण्यात येणार आहे याला उशीर का झाला, याचं कारण म्हणजे या ठिकाणी एक अडथळा आला होता। त्या अडथळ्यामुळेच तुम्हाला हा पीक विमा योजनेचा हप्ता या ठिकाणी लांबण्यात आलेला आहे। तर चला सविस्तर बघा कोणती आहे ती आनंदाची बातमी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा काय मिळाला, सविस्तर माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। आता या ठिकाणी बघा पीक विमा वाटप चालू झाली आहे। आता सविस्तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो। कृषी मंत्रींचे या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आता शिल्लक प्रीमियम आठवडाभर दिला जाईल आणि नंतर शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी भरपाई मिळून जाईल। तर चला आता नियम कसा झालेला आहे सविस्तर माहिती बघायला मिळेल। आता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आता जे उर्वरित शेतकरी आहे या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता प्रीमियम आजपासून वाटप चालू होईल आणि जे उर्वरित शेतकरी राहतील 12 जिल्ह्यातील शेतकरी यांना पुढच्या आठवड्यामध्ये पैसा दिला जाणार। म्हणजे यांना 15 दिवसाच्या आत पैसा या ठिकाणी प्राप्त होणार। आणि हे जे 18 जिल्हे आहे या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून पैसा वाटप चालू होईल। जर त्यांची बँक अकाउंट फास्ट असेल तर त्यांना 5 तासाच्या आत पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल। जर तुमचे बँक अकाउंट खूप फास्ट असेल तर तुम्हाला 2 ते 3 घंट्यामध्ये पैसा जमा दिसेल। तर चला सविस्तर बघा कोणत्या हे 18 जिल्हे। या 18 जिल्ह्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर पैसा मिळून जाईल। तुम्हाला 24 घंट्याच्या आत किंवा 5 घंट्याच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसा जमा दिसणार, कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन कालच दाबलेलं आहे। आणि तुम्हाला तर माहीतच आहे जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं तसा तुम्हाला 24 ते 48 घंट्याच्या आत पैसा या ठिकाणी प्राप्त होतो। जर तुमचं बँक अकाउंट फास्ट असेल, तुमचं बँक अकाउंट खूप फास्ट या ठिकाणी काम करत असेल, जर तुमचं पोस्ट यासारख्या बँक खात्यामध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्हाला खूप अर्जंट म्हणजे खूप फास्ट पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा होईल, कारण की काही बँकेमध्ये खूप फास्ट पैसा जमा होतो। तर चला बघूया सविस्तर ते 18 जिल्हे कोणते आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये कालपासून पैसा वाटप चालू झालेला आहे पीक विमा योजनेचा। तर चला सविस्तर बघा कोणते आहे ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये आजच पैसा या ठिकाणी जमा होईल। तर चला सविस्तर यादी बघूया कोणकोणते जिल्हे आहे या यादीमध्ये संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा। तर चला येऊया व्हिडिओकडे। तर चला सविस्तर बघूया कोणते आहे हे 18 जिल्हे। या 18 जिल्ह्यामध्ये राज्यातील
शेतकऱ्यांना आजच पैसा या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर चला सविस्तर बघूया 18 जिल्हे कोणते आहे. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तुमचा अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तिथे जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला आज किंवा 24 घंट्याच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा दिसेल. तर चला दुसरा जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. तुम्हाला पण या ठिकाणी आजच या ठिकाणी पैसा मिळून जाईल. जर तुम्ही बीडचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे, कारण की तुम्हाला पण आजच पैसा मिळेल. आता बीड झालं परभणीचे जर तुम्ही शेतकरी असाल तर परभणीच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी. त्यांना पण या ठिकाणी पैसा मिळणार, तो पण आजच. त्यांची बँक अकाउंट जर फास्ट असेल तर त्यांना पण या ठिकाणी 5 घंट्याच्या किंवा 3 घंट्याच्या आत पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल. तर चला समोरचा जिल्हा बघूया नाशिक. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला पीक विमा योजना आजच्या दिवसभरामध्ये कधी पण मेसेज येऊ शकतो, कधी पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो, त्यामुळे चिंता करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघूया सोलापूर. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अत्यंत आनंदाची बातमी, त्यामुळे चिंता करू नका. तर चला समोरचा जिल्हा आपण बघूया नांदेड. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अत्यंत दिलासाची बातमी आहे. तर चला समोरचा आपण या ठिकाणी बघूया कोणत्या त्या बँक आहे ज्या बँकामध्ये खूप फास्ट पैसा येतो. तुमच्या बँक खात्यामध्ये फास्ट पैसा जर तुम्हाला आणायचा असेल आणि जर तुमचं बँक अकाउंट या 3 बँकेमध्ये असेल, जर तुमचं बँक अकाउंट या 3 बँकेशी लिंक असेल आणि तुम्हाला या 3 बँकापैकी कोणत्या पण एका बँकेमध्ये पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी. तुम्हाला एकाच घंट्याच्या आत किंवा 2 ते 3 घंट्याच्या आत पैसा जमा होऊ शकतो, कारण की हे जे 3 बँक अकाउंट आहे हे 3 बँक अकाउंटमध्ये जसा राज्य सरकारचा पैसा येतो तसा फास्ट पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. राज्य सरकार डीबीटीचं बटन जसं दाबतं डीबीटीचं बटन जसं दाबतं तसं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो, त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमचं बँक अकाउंट या 3 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला 1 किंवा 2 घंट्याच्या आत 1 किंवा 2 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 3 बँक अकाउंट, 3 बँक खाते कोणते आहेत ते 3 बँकी. तर चला पहिली आहे पोस्ट बँक खात्यामध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, कारण की तुम्हाला पण या ठिकाणी पैसा जमा होण्यास 1 ते 2 तास लागू शकतात. 1 ते 2 तासानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसू शकतो. तर चला समोरची या ठिकाणी यादी बघूया. समोरच्या यादीतलं नाव आहे, समोरच्या बँक खात्याचं नाव आहे SBI. जर तुमचे बँक अकाउंट SBI बँकेमध्ये असेल, जर तुम्हाला SBI बँकेकडून पैसा येत असेल, SBI बँकेमध्ये जर तुम्हाला पैसे येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला फास्ट पैसा येतो. तर चला तिसरी बँक आहे ग्रामीण बँक. जर तुमची ग्रामीण बँक आहे, ग्रामीण बँक जर तुमचे खातं खोलेलं असेल आणि ग्रामीण बँकमध्ये जर तुमचे पैसे येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अत्यंत आनंदाची बातमी, कारण की ग्रामीण बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो. आता जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की या 18 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला आज पैसा मिळणार आहे की नाही आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कळवा. आम्ही तुम्हाला कळवू की तुम्हाला पैसा आज मिळेल की समोरच्या हप्त्यामध्ये मिळेल. त्यामुळे सविस्तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही तुम्हाला कळवू तुम्हाला पैसा आज मिळणार 4 ते 5 तासात तुम्हाला पैसा मिळणार की तुम्हाला समोरच्या आठवड्यामध्ये दिवाळीच्या अगोदर पैसे मिळणार. संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तुम्हाला फक्त कमेंट करणं गरजेचं आहे. कमेंटच्या माध्यमातूनच आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या ठिकाणी आज मिळणार आहे की तुम्हाला समोरच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. प्रश्न असेल तर या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून आम्हाला तुमचा प्रश्न कळवा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो व्हिडिओ